नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। 8व्या वेतन आयोगाच्या रचनेत एक नवीन ट्विस्ट आलेला असून पेन्शनधारकांच्या तब्बल 8 प्रमुख मागण्यांनी जोर धरलाय। नेमका हा ट्विस्ट काय आहे आणि याचा पेन्शनरवर काय परिणाम होणार जाणून घ्यायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी बातमी करूया वेतन रचनेत होणाऱ्या बदलांची। सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत पेन्शन आणि वेतनाच्या जुन्या सूत्रांमध्ये मोठा बदल करण्याच्या विचारात आहे। पूर्वीच्या तुलनेत फिटमेंट फॅक्टर आणि मूळ वेतनाची गणना करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाऊ शकते, ज्यामुळे महागाईचा ताळमेळ अधिक चांगल्या प्रकारे बसवता येईल। मात्र यामुळेच आयोगाच्या स्थापनेला आणि अंमलबजावणीला काही कायदेशीर आणि तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं बोललं जाते। हाच आहे तो मुख्य ट्विस्ट। निवृत्ती वेतनधारकांच्या 8 प्रमुख मागण्या। या सगळ्या घडामोडींकडे पेन्शनधारक संघटनांनी सरकारसमोर आपल्या 8 प्रमुख मागण्या तीव्रतेने मांडलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट आहे किमान पेन्शनमध्ये वाढ, पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शनची रक्कम वाढवून ती सन्मानजनक करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासंदर्भातील स्पष्ट धोरण, कम्युटेड पेन्शनची पुनर्रचना, 15 वर्षांनंतर पेन्शन पूर्ववत करण्याच्या नियमात सुधारणा, आरोग्य आणि वैद्यकीय भत्त्यांमध्ये वाढ, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आणि उत्तम वैद्यकीय सुविधा किंवा भरघोस भत्ता आणि इतर महत्त्वाच्या भत्त्यांचा व कर सवलतींचा समावेश आहे। मित्रांनो, या मागण्या मान्य झाल्यास कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो। आता सरकार यावर नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शासकीय कर्मचारी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।